चिंतामणी हाईट्स, राहुल नगर, चेरपोली येथे दैनिक योग वर्ग सुरू. पतंजली योगपीठ ट्रस्ट हरिद्वार द्वारा संचलित पतंजली योग समिती शापूर यांच्या सहयोगाने चिंतामणी हाईट्स, राहुल नगर, चेरपोली येथे दैनिक योग वर्ग सुरू करण्यात आला. प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, गणरायाला वंदन करून, नारळ फोडून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला कल्याण येथील योगगुरू प्रमोद शिंदे यांनी उपस्थित साधकांना मार्गदर्शन करत योगासने करून दाखवली. तसेच या कार्यक्रमाला विष्णू शेलवले, संतोष मडके, पंढरीनाथ साबळे, रवींद्र विशे, शेख सर, मनोहर मडके, बोंद्रे सर, पडवळ सर, चिंतामणी हाईट्समधील रहिवासी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन चिंतामणी हाईट्समधील रहिवाशांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र विशे यांनी केले. न्यूज रिपोर्टर प्रसाद भोईर, मशाल न्यूज नेटवर्क. सर्वांना ओम. हा वर्ग भरतो कुठे सांगा? अच्छा, इथे भरतो तिथेच उद्घाटन सुरू आहे. आणि उद्घाटनाच्या अगोदर योग वर्ग नियमित सुरू करणं ही तुमच्या गुरूंची प्रणाली आहे. त्यामुळे संतोष मडके सर तुमचे गुरु असतील तर मग या पद्धतीनेच ते चालेल. कारण अगोदर रुटीनला ती प्रत्यक्ष गोष्ट हाताळून पाहावी आणि मग जमते म्हटल्यानंतर मग ती कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घ्यावा, हे त्यांची पद्धत आहे. आणि त्या पद्धतीला अनुसरून 20 पेक्षा खाली संख्या आली नाही. खरं तर तुम्हाला मी खऱ्या अर्थाने धन्यवाद यासाठी देईन की तुम्ही ज्या कालावधीमध्ये ही डेअरिंग केलेली आहे. मागे गणेशोत्सव अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि गणपती उत्सव आता भाद्रपदातला जसा आहे तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षाही मोठ्या स्वरूपामध्ये आजकाल मागे गणेशोत्सव यायला लागलेले. आणि गणपती म्हटला की 3 पती असते. गणपती का 3 पती हे कळत नाही. अशा वेळी जागरण होईल तरी सुद्धा 20ची संख्या कमी झाली नाही पाहिजे, हे चॅलेंज तुमच्या समोर आहे. आज उद्घाटनाला जे लोक आहेत मला वाटतं त्यापैकी सगळेच जण योग वर्गाचे साधक असतील अशी आशा धरूया. कारण योग हा जर आपण नियमित केला म्हणजे विना शस्त्र आपलं स्वतःला बरं करण्याचं एक समर्थ माध्यम म्हणजे योग आहे. कारण जिम मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स वापरावे लागतात, तिथे फीस द्यावी लागते किंवा आपल्याला वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करावा लागतो. इथे तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ही स्वतःची गुरुकिल्ली स्वतःला सापडण्यासाठीचं कोणीतरी माध्यम असावं लागतं, तो म्हणजे योग शिक्षक. आणि तुम्ही फार भाग्यवान आहेत की अगदी तयार असलेले योग शिक्षक या ठिकाणी नावं लिहिलेत की रवींद्र विशे सर आणि पंढरीनाथ साबळे सर हे 2 योग शिक्षक आहेत. आणि योग साधक म्हणून 2 नावं लिहिले, दिनेश देशले आणि शिरीष वेखंडे. म्हणजे तो योग वर्ग चालवण्यासाठी 2 शिक्षक जसे असणे आवश्यक आहे तसे 2 योग साधक सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि ही 2-2 चाकं अशी झाली की ती कार तयार झाली. आता ती कार आहे म्हणजे आता ती बेकार होणार नाही. त्यामुळे हा जो रथ आहे हा अगदी व्यवस्थित चाललेली, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आतमध्ये क्लब हाऊस आहे, तिथे हाऊस करायला सगळे जातील. परंतु ज्यांना खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे हाऊस करायचे ते आपल्या हाऊसमध्ये न राहता या ठिकाणी येऊन योग वर्गामध्ये उपस्थित राहतील आणि स्वतःच्या जीवनाचं सोनं करतील. या ठिकाणी जे व्यासपीठावर आपल्याला जे योग गुरु दिसत आहेत हे सगळे मार्गदर्शक म्हणून आपल्यासाठी मध्ये मध्ये येत जातील. म्हणजे कोणी 8 दिवसातून येईल, कोणी 15 दिवसातून येतील. त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपण घ्यायचा आहे. पण तो रेग्युलर वर्ग एखाद दिवशी नाही जमलं, हेही सांगतो तुम्हाला, नाही जमलं तरी दुसरा दिवस लगेच कंटिन्यू करा. कारण 1 दिवस नाही आलो, 2 दिवस नाही आलो, त्यानंतर न येण्याची सवय आपल्याला एकदा लागली की मग ती तशीच लागते. त्यामुळे दवाखान्याच्या वाऱ्या करण्यापेक्षा योग वर्गाची वारी नियमित केली. 2007 पासून आम्ही हा योग वर्ग कंटिन्यू ठेवलेले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये योग वर्ग चालवले. थेरानी गार्डन मध्ये लेवल नसायची, लाल मातीमध्ये कपडे खराब व्हायचे. जिथे जायचो शेख सर सांगतात की त्या मुलांच्या वसतिगृहामध्ये भिंतीवर उड्या मारून आम्ही ते योग कक्षा त्या ठिकाणी घेतलेले, योग शिबिर वगैरे फार मेहनत केली. साऊंड आणि माईक वगैरे हा प्रकारच नव्हता. पण त्याचा फायदा असा झाला की 2007 पासून आतापर्यंत 16-17 वर्ष झाली दवाखान्याची वारी आम्हाला कधीही करावी लागली नाही. इंजेक्शन आणि गोळी कधीच लागली नाही. म्हणजे इतकं आपण सुदृढ राहू शकतो. त्याचा एकमेव कारण म्हणजे फक्त आणि फक्त स्वामी रामदेवजी बाबा यांनी दाखवलेला योग वर्ग.
त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि पुढील कार्यक्रमासाठी म्हणजे एका न्यूज चॅनलचं उद्घाटन आहे, त्या कार्यक्रमाचे तिथे नांजेबाई आणि सोन्या पाटील वगैरे सगळे मंडळी एक 5-10 मिनिटात येत आहेत असं समजलं, त्यांचे फोन चालू आहेत. त्या कार्यक्रमासाठी त्यानंतर कुणबी महोत्सवचा आजचा 3रा दिवस आहे, त्यामुळे मी क्षमा मागून आपली रजा घेतो आणि आपल्या योग वर्गाला भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम. आज नवीन योग वर्ग सुरू करत आहोत, त्यासाठी उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी मला आमंत्रित करून मला जे सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. विशेष सरांचे विशेषतः, कारण की ते कॉन्टॅक्टमध्ये बऱ्याच दिवसापासून आहेत आणि मला सांगितलं आहे की सर तुम्ही या आणि आपल्याला उद्घाटन करायचं आहे. तर मला खूप चांगलं वाटलं माझ्यावर आपण प्रेम व्यक्त केल्याबद्दल. तर आपण योग का करतो, आपल्या योग करण्यात विघ्न काय आहेत, योग करण्यातून आपल्याला फायदे काय आहेत हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर योग हा सर्वांसाठी आहे, हा फक्त तरुणांसाठीच आहे असातला भाग नाही. युवा वृद्धो तिरुद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा योगिस्त्यानुत्वम आपनोती सर्व योगे स्वतंत्रिता. म्हणजे युवा असू दे, वृद्ध असू दे, तरुण असू दे, कुणी असू दे, आजारी असू दे, कसंही असू दे, तो योग करू शकतो. आणि आपल्या योगा करण्यामध्ये म्हणजे अभ्यास करण्यामध्ये जो काही विघ्न आहे तर ते काय आहे, व्याधी, स्थान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती, दर्शन, अलब्ध भूमिकत्व, चित्त विक्षेप असते, अंतराया. हा आपल्या 9 अंतराय आपल्याला येतात. म्हणजे व्याधी म्हणजे आपण आजारी असलो कधी, किंवा आपल्याला आळस असतो, मनाचा आळस असतो, किंवा आपल्याला शंका असते, संशय असतो, मला फायदा होईल का नाही होईल, अशा पद्धतीने अनेक भ्रांती असते, चुकीचं मार्गदर्शन असतं. अशा पद्धतीने आपल्याला तो आपण करत नाही. किंवा योगा करण्यामध्ये आणखी दुसरे अडथळे पण सांगितलेले आहेत की अत्याहार प्रयासच्च, प्रयत्न आहेत की म्हणजे अत्याहार आपण जास्त खातो, किंवा प्रजल्प म्हणजे अनावश्यक बडबड करतो, किंवा जास्त आपला जो संपर्क आहे जनसंपर्क तर तो जास्त आहे. तर तो ह्या गोष्टी आपल्याला काय करतात, योगापासून दूर नेतात. किंवा आपण निरर्थक बडबड करत राहतो, अशा पद्धतीने हे आपल्याला योगापासून दूर नेतं. परंतु आपण जर योग करत राहिलं तर आपल्याला साहसात धैर्यात आपल्याला आपण योग करू शकतो. योग आपले जिभेचं जे लाड आहेत त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो. परंतु आपल्याला योग प्रसिद्ध आहे आणि आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी आपण चिंतामणी हाईट्स याच्यातून आपण करत आहोत. तर आपल्या सर्वच चिंता या दूर होणार आहेत. सर्व 100 कुटुंब असतील तर प्रत्येक कुटुंबाने इथे यावं आणि हा पूर्ण ग्राउंडच तिथे कमी पडावा इतकं आपण मनावर घेतलं पाहिजे. कारण की युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. हा जर तुम्ही योग कराल तर तुमच्या आयुष्यात हा सगळे दुःख, सगळ्या चिंता या दूर होतील. म्हणून आपण योगाकडे वळावं, आपण योगाचा अभ्यास करावा. कारण की शरीर आणि मन याच्यावर अभ्यास करणारं जर काय असेल तर ते योगच आहे. आपण जिम मधून काही करू शकत नाही. जिम आपल्याला फक्त शरीराला ताठरता देईल, परंतु योग आहे जो शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आत्मिक सर्व मार्गाने आपल्याला हा बल देणारा आहे. म्हणून आपण हजारो वर्षापूर्वी योग चालत आलेला आहे. पतंजलींनी सांगितलंय, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमीही. तुम्ही हे सतत करत राहा. आणि हे केल्याने काय होईल, आसन करताना काय सांगितलंय, प्रयत्न शैथिल्य समापत्ती. हा जर तुम्ही सतत आसन करत राहिलात तर तुम्ही अनंतापर्यंत पोहोचाल. तुम्हाला ध्यान करायची गरज नाही. तुमचं शरीरावरचं, मनावरचं जे नियंत्रण आहे ते तुम्ही सगळं विसरून परमात्म्याशी तुमचं ध्यान लागेल. ततक्षीयते प्रकाशावरणम. तुमच्या विचारांमध्ये जे काय आवरण आहे, म्हणजे काळं साठलं आहे, ते तुम्ही सगळं स्वच्छ करू शकता. अशा पद्धतीने योग
सांगितलेला आहे. तस्मिन् सती श्वास प्रश्वास योगो गती विच्छेदा प्राणायाम. तुमच्या गतीमध्ये विच्छेद करून तुम्ही प्राणायाम करू शकता आणि हा प्राणायाम हा तुम्हाला तारून नेतो. कारण की प्राण आपण 2 मिनिटापेक्षा जास्त रोखू शकत नाही. आपल्याला ते शक्यच होत नाही. म्हणून योगाचा कुठलाही भाग असू दे, मग तो यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ह्या अष्टांग जे आहेत ती असू दे किंवा एक अंग असू दे, तर आपल्याला ती प्रत्येक ही जगावीच लागतात आणि अष्टांगाने आपण आपलं आयुष्य हे चांगलं करू शकतो. तर मला आपण इथे बोलावलं, मला खूप चांगलं वाटलं. मी काही आसनं, काही शुद्धिक्रिया दाखवतो. मी नियमित योग करत असतो आणि मला खूप आवड आहे योग करण्याची. आपली ही जी सगळी मंडळी आहे शहापुरातली, तर ही सर्व शहापुरातली मंडळी यांनी योगमय करून टाकला आहे शहापूर. आणि आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात योगासाठी वेळ दिला पाहिजे. कारण की 24 तासातून आपण स्वतःसाठी 1-1.5 तास देत नसू तर आपण आपल्यावर अन्याय करतो आहोत आणि हा अन्याय आपल्याला शेवटी मृत्यूपंथाला पोहोचवणार आहे. म्हणून आपण जागृत व्हायला पाहिजे आणि आपलं आयुष्य हे आनंदी करून घेतलं पाहिजे. धन्यवाद.
एक संस्कृत एक वाक्य आहे, चरैवेती चरैवेती. त्याचे अर्थ दोन होतात, एक तर चलत राहा किंवा चालत राहा. याचा अर्थ आपण कुठला घ्यायचा तो पाहायचा. चलत राहायचं की चालत राहायचं. जर चालत राहिलो तर अत्युत्तम होईल आणि आपली प्रगती होईल. आणि आपल्याला जेवढं काय घेता येईल आपण देऊ शकत नाही. करण्यासारखे आपण दाते नाहीत आणि गौतम बुद्ध किंवा आंबेडकर किंवा विवेकानंदासारखे ज्ञानी नाहीत. त्याच्यामुळे आपण देऊ शकत नाही. आपण घेत राहा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे. घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. आता आपण जेवढं घेता येईल, मी तर हेच म्हणतो की माझ्याकडे काहीच नाही देण्यासाठी, मी देऊ शकत नाही, पण देऊ शकतो. आता यांच्याकडे बरीच असणं पाहिजे. यांच्याकडून यांची जी प्रात्यक्षिक आहेत मी पाहतो नेहमी, आणि ती प्रात्यक्षिक मी पाहून सर खरं का एवढं लोक सांगतो. हा, आणि तुम्हाला जे सांगितलं राज कपूर असेल, तुमचं पाहिलं आणि तो प्रयत्न केला करायचा. तर किंवा सूर्यनमस्कार असेल. आता खूप असे व्हिडिओ जे येतात युट्यूबवर असतात, त्या प्रत्यक्ष पहा आणि त्यातल्या काही बारकावे असतील ते आपण अंगीकृत करायचं. आपल्या शरीरात बदल करायचा, आपल्या वागण्यात बदल, आहारात बदल करत आणि छानपैकी आपण आपल्यासाठी हा वेळ 24 तासामधून 20 मिनिटे ही अध्यात्मासाठी परमेश्वरासाठी द्या. 20 मिनिट आणि 1 तास हा आपल्या आरोग्यासाठी द्या. एक जर घरातला एक व्यक्ती आजारी पडला तर संपूर्ण कुटुंब ते चिंतित राहते, पूर्ण स्वास्थ्य बिघडते. त्याच्याऐवजी आणि महिलांनी जास्त काय यावं, महिलांनी, कारण तुम्ही आजारी पडा तर काय होत, तुम्हाला स्वयंपाक करणेच आहे, बरोबर. लहान बाळ आहे त्याचा डबा देण्याच आहे. पुरुष मंडळी काय करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त काळजी घ्या. आणि आमच्यासाठी का म्हणतो पुरुषासाठी, तर आम्ही म्हातारा झाल्यानंतर चिकन खायला किचन मध्ये जाऊ शकत नाही. सुनबाई बोलेल म्हातारा फार विचित्र आहे, सारखा किचन मध्ये फेरा मारतो, बरोबर. त्यासाठी जेवढे पुरुष मंडळी आहे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या. आता यांचा सहपरिवार, यांचा सहपरिवार, यांचा सगळे बहुतेक लोकांचा सहकुटुंब सहपरिवार योगात आहे. गोंधळे सरांचा सगळ्यात आग्रह होता, शापूरमध्ये जे बीज लावलं ते गोंधळे सरांसारख्या सरांनी लावलं. तर हा जो योग आहे वाढवलाय आणि जी प्रगती होत आहे, तर आपण अशीच प्रगती करत राहा. मी जास्त काय बोलत नाही कारण बरेच व्यक्ती आहेत. आता जे बदरे शिंदे सर आलेले आपलं कल्याण आपल्यासाठी आले थोडा वेळ काढून. मडके सरांनी शुभेच्छा देऊन गेले. प्रत्येकाचा प्रोग्राम जो आहे तो अगदी बिजी आहे, तरी पण थोडा वेळ का नाही येत राहतो आणि तुम्हाला सगळ्या शुभेच्छा. आणि एक ग्वाही देतो की 15 दिवसातून एक वेळ तरी तुमच्यासाठी मी थोडा वेळ तरी काढीत जाईल योगासाठी. तर आम्ही दोघे जण असल्यामुळे एकाला सांगता येईल की 15 दिवसातून आम्ही एक वेळ निश्चित देऊ.